गिरीश महाजन यांची सोशल मीडियावर बदनामी करणाऱ्या समाज विघातक अपप्रवृत्ती विरोधात गुन्हा दाखल करा. आनंद शिंदे, भाजपा नाशिक जिल्हा महामंत्री. महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा नाशिक कुंभमेळा मंत्री भाजपा नेते आरोग्यदूत माननीय नामदार श्री गिरीशभाऊ महाजन यांची राजकीय सूडबुद्धीने त्यांची कौटुंबिक, राजकीय व सामाजिक चारित्र्य बाधित करण्याच्या हेतूने सोशल मीडियावर AI व फोटोशॉप यासारख्या विविध फोटो एडिटिंग ॲप वापर करून त्यांचा कौटुंबिक फोटोचा गैरवापर करून बदनामीकारक फोटो व्हायरल करत चारित्र्य हनन करण्याचा केविलवाणा प्रयत्न करणाऱ्या समाजकंटक व्यक्तीने महाराष्ट्रातील जनमानसात आपल्या कार्यकर्तृत्वाने ठसा उमटवणारे लोकनेते, अनेक रुग्णांसाठी आरोग्यदूत ठरलेले, प्रत्येक आपत्तीत महाराष्ट्रासह देशातील आपत्तीग्रस्तांच्या मदतीला धावून जाणारे संकटमोचक भाजपा नेते, आमचे मार्गदर्शक, महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा नाशिक कुंभमेळा मंत्री माननीय नामदार श्री गिरीशभाऊ महाजन यांची राजकीय सूडबुद्धीने सोशल मीडियावर बदनामी करणाऱ्या विरोधात त्वरित तक्रार नोंदवून कायदेशीर गुन्हा दाखल करावा, असे तक्रार निवेदन येवला शहर पोलीस निरीक्षक योगेश घोरपडे साहेब यांना आनंद शिंदे यांच्या पत्राद्वारे देण्यात आले. याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे नाशिक उत्तर ग्रामीण जिल्हा महामंत्री आनंद शिंदे, युवा नेते सचिन भाऊ आहेर, महेश अण्णा काळे, भाजपा शहराध्यक्ष मीनानाथ पवार, भाजपा पाटोदा तालुका अध्यक्ष संतोष काटे, भाजपा अंदरसूल तालुका अध्यक्ष महेश देशमुख, शहर सरचिटणीस मच्छिंद्र पवार, राधेश्याम परदेशी विणकर प्रकोष्ठ अध्यक्ष निलेश परदेशी, ज्येष्ठ कार्यकर्ते कृष्णाभाऊ खेरूड, वकील आघाडीचे अध्यक्ष आप्पासाहेब शिंदे, वीरेंद्र मोहरे, मयूर कुमावत, संदीप कुराडे, विनायक वाघ, समाधान पवार, जालिंदर पवार, राजू शिंदे, धनराज पोकळे, गौरव पवार, हेमंत पवार, सौरभ गडकर यांच्यासह येवला शहर व तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते. भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते गिरीशभाऊ महाजन यांच्यावर सूडबुद्धीने आरोप करून त्यांना बदनाम करण्याचं जे षडयंत्र रचले जात आहेत, त्या षडयंत्राला विरोध करण्यासाठी आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे येवला तालुका पदाधिकारी, जिल्हा पदाधिकारी या ठिकाणी येवला शहर पोलीस स्टेशनला निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत. आणि ज्या सूडबुद्धीने हे राजकारण करत आहेत त्या व्यक्तीला, ज्यांनी जी पोस्ट केली आहे त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी आम्ही या पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे. आणि जे इथले PI घोरपडे साहेब यांनी आम्हाला आश्वस्त केलेलं आहे की आम्ही त्यावर उद्यापर्यंत कारवाई करू. यासाठी आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झाले आणि गिरीशभाऊ महाजन यांच्यावर जे सूडबुद्धीने आरोप केलेले आहेत ते सर्व आरोप खोटे आहेत आणि एक राजकीय स्टंट म्हणून बदनाम करण्यासाठी हा एक राजकीय षडयंत्र रचले जात आहे. त्याला विरोध म्हणून आम्ही सर्व भारतीय जनता पार्टी या ठिकाणी त्या षडयंत्राचा निषेध व्यक्त करतो. धन्यवाद. महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री व नाशिक कुंभमेळ्याचे मंत्री माननीय नामदार श्री गिरीशभाऊ महाजन यांच्यावर वैयक्तिक सूडबुद्धीने राजकीय कारणासाठी काही समाजकंटकांनी AIच्या माध्यमातून चुकीचे बनवलेले फोटो व्हायरल करून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला. अशा समाज विभागातक प्रवृत्तीवर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यासाठी आज भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी येवला शहर पोलीस स्टेशनला आले होते. त्यांनी एका निवेदनाद्वारे तक्रार नोंदवून त्या समाजकंटकावर गुन्हा दाखल केलेला आहे. ते महाराष्ट्रासह देशामध्ये जिथं जिथं आपत्ती आली त्या सगळ्या आपत्तीग्रस्तांना मदत करणारे संकटमोचक गिरीशभाऊ महाजन हे आहे. आमचे भारतीय जनता पार्टीचे नेते आहे आणि आमचे सर्वांचे मार्गदर्शक आहेत. अनेक रुग्णांना त्यांनी आपल्या रुग्णसेवेच्या माध्यमातून नवसंजीवनी दिलेले असे जे आरोग्यदूत आहे, लोकनेते आहे, त्यांच्यावर गलिच्छ आरोप करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करावी यासाठी निवेदन देण्यासाठी आम्ही सगळेजण आलो. पोलीस डिपार्टमेंटने आमचं निवेदन स्वीकारून कायदेशीर जे असन ते कलमाद्वारे ते त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार आहे. येवला शहर आणि येवला शहरातील सर्व मंडलं, येवला तालुक्यातील सर्व भारतीय जनता पार्टीचे मंडलं, नाशिक जिल्हा गिरीश भाऊंवर होणारे खोटे आरोप कदापि सहन करणार नाही आणि कायदेशीर मार्गाने लढा देत राहील. आमचे नेते माननीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेबांचे निष्ठावान शिलेदार, आमचे मार्गदर्शक व पाठीराखे माननीय श्री दिलीपअण्णा खैरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक डॉक्टर मोहन शेलार, जिल्हा अध्यक्ष जलसिंचन सेल राष्ट्रवादी काँग्रेस नाशिक, संस्थापक चेअरमन लक्ष्मी ग्रामीण बिगर शेती पतसंस्था विखरणी,
संस्थापक अध्यक्ष लक्ष्मी इंग्लिश मीडियम पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेज विखरणी, उपाध्यक्ष 38 गाव नळ पाणी पुरवठा योजना समिती येवला. आता शिर्डी, नाशिक, मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही. येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स, तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण. तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्त्वाची असते. त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे. विस्तीर्ण व हिरवळयुक्त प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा, सर्व काही एकाच ठिकाणी. प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा. वर्मा लॉन्स, ठिकाण येवला, नाशिक रोड, एरंडगाव. एक वेळ अवश्य भेट द्या. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवेट हॉल, एसी रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण. एकदा भेट द्या. आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल. ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस.